बघा, घालू नका, फोन ठेवा आणि लगेच या. हा हा येतोय, ठेव. काय ग, सगळं तर सगळं व्यवस्थित दिसतंय. उगाच आपल्या लवकर या लवकर या लवकर या. काय झालं काय? काय झालं? हे काय विचारणं झालं का तुमचं? तर अशी काय बोलतेस? मी पुरुष ना सगळे एक जात सांगते. तू तर सांगशील का काय ते? हो हो सांगते ना. आज आपल्याला 3ऱ्या महिन्याची सोनोग्राफी करायला डॉक्टरकडे जायचंय. विसरलात ना? मला वाटलंच होतं तुम्ही विसरणार. गेल्या महिन्यात 2 बाळं आहेत असं सांगितल्यावर तुम्ही विसरलात. ते मला सांग, आपल्याला 2 मुलं असतील का ग? का 2 मुली असतील? एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर? हो ग, पण गेल्या महिन्यावर आम्ही विचार करतोय. मुलगी म्हणजे जरा टेन्शनच वाटतं. म्हणजे अगदी वयात येण्यापासून ते लग्न होऊन दुसऱ्याच्या घरी सुखाने नांदेपर्यंत वडिलांच्या डोक्यावर आपलं सतत. आणि हल्लीचं समाज आयुष्य इतकं असुरक्षित झालं ना ग. मुलगी म्हणजे जरा जास्तच. खूप पुढचा विचार करतात. आणि काय हो, माझ्या आई वडिलांनी असा विचार केला असता तर आज असते का मी? समाज सुधारला सुधारला असं म्हणायचं आणि स्वतःवर आल्यावर जुन्या विचारांचा पगडा अगदी तसाच. ते काय नाही ना, जे होईल ते स्वीकारायचं. संस्कार मालवण सादर करीत आहे. अंतःमनाने मारलेले हा लेखक डॉक्टर राहुल वालावला, दिग्दर्शक श्रीयुत राजेंद्र करवला, नेपथ्य श्रीयुत सुनील परुळेकर, प्रकाश श्रीयुत राजेंद्र करवला, संगीत श्रीयुत धनंजय पाटील, कलाकार राहुल वालावलकर आणि सौ ऋतुजा केळकर. संस्कार मालवण सादर करता है हा. दररोज संध्याकाळी
80,99,999 योनी पार करून पहिल्यांदाच मला हा मनुष्य प्राण्याचा जन्म मिळतोय. खूप मज्जा असेल नाही या जन्मात. मी खूप खूप शिकणार आहे. आजूबाजूच्यांना गोड गोड खायला घालणार आहे. वेळच आहे. तुला नाही काही आजी आजोबा त्यांचे पाय चिपून देणार आहे. आणि आईला स्वयंपाकात मदत करणार आहे. आणि बाबांना हिशोबामध्ये मदत करणार आहे. आणि आपलं घर ना कसं स्वच्छ टापटीप ठेवणार. मला समोर छानशी फुलबाग फुलवणार. आणि मी मात्र कुत्रीसारखी सुंदर दिसणार. अगं मनुष्य प्राण्यामध्ये सौंदर्याची किंवा चंद्रासारखी किंवा फुलासारखी असते, कुत्रीसारखी नाही काही. तुला काय माहित? अगं माझा पुनर्जन्म आहे हा. म्हणजे मनुष्याच्या काही इच्छा अपूर्ण राहिल्या ना तर मोक्ष न मिळता त्याला पुनर्जन्म मिळतो. आता तुझी कोणती इच्छा अपूर्ण राहिली? लग्नाची. लग्नाची म्हणजे श्रीमंत बापाचा उधळपट्टा मुलगा होतो. ब्रँडेड कपडे घालणे, महागडे सेंट वापरणे, रात्री पार्ट्या करणे, अनेक मुलींबरोबर फिरणे, मजा करणे, दारू पिणे, खाणे पिणे, सगळं अगदी जुगारापर्यंत मजा गेली. मोटरसायकल जोरात चालवत असताना ऍक्सिडेंट मध्ये गेलो. मग पुढे काय झालं? तेव्हा माझ्या आत्म्याला कळलं मी HIV पॉझिटिव्ह होतो. खूप वाईट वाटलं होतं माझ्या आत्म्याला आणि माझ्या बाबांना सुद्धा. खरंच मी मात्र काही ना काही घेण्यासाठी जन्म घेतला होता, पण तू मात्र देण्यासाठी जन्म घेतेस. जाऊ दे रे, आपण दोघं लग्न करू. हे पावलट, अगं आपण भाऊ बहीण असणार. आपलं लग्न नाही होत, ते नातं वेगळं असतं. पण आमच्या कुत्र्यात तर सगळं सेम असतं. अगं मनुष्य प्राण्यामध्ये संस्कार, संस्कृती या गोष्टी बुद्धी असल्यामुळे बऱ्याच सुधारलेल्या आहेत. एकमेकांचा आदर ठेवणे, एकमेकांमध्ये अंतर ठेवणे, मान ठेवणे, राग व्यक्त करणे आणि प्रसंगी माफी मागणे, शब्दांचं मायाजाळ आहे मनुष्य प्राणी. आपली मतं व्यक्त करायला इतकी साधन आहेत ना की विचारू नको. खूप मज्जा येईल ना. मी खूप शब्द शिकणार आणि सगळ्यांना बरंच काही ऐकवणार. ती सांगायला नको, ते होणारच आहे. आपल्या आईला खूप आनंद होतो. मग ती आपल्या बाबांना सांगते. मग आपले बाबाही आनंदित होतात. पण हे हळणं वेगळं आहे का? ते बाहेरून आपल्याला कोणतरी जाणून बुजून हलवतंय. आई चलवत आहे का? नाही का? हे बघ